ठेवायचा आहे. पाठीचा कणा सरळ ठेवता येईल तेवढा पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. येस. आणि हात आपले असे एकामेकात फसवायचे. दोन्ही हात मोबाईल एका ठिकाणी स्थिर ठेवायचा आहे. पायांना पण तसंच आपल्याला क्रॉस करायचंय म्हणजे आपली एनर्जी बाहेर जात नाही. त्यानंतर आपला श्वास घ्यायचा दीर्घ. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. होल्ड करायचं श्वासाला. सोडायचंय. आणि जसाही श्वास आतमध्ये जातो तेव्हा विचार करायचा की माझ्या शरीरात सगळं काही चांगलं जाते. पॉझिटिव्हिटी जाते, अबंडन्स जात आहे, प्रॉस्परिटी जात आहे, ज्ञान जात आहे आतमध्ये. बाहेर निघताना विचार करायचा की सगळं निगेटिव्हिटी मला जे नको आहे ते सगळं बाहेर फेकलं जातं असं विचार करायचा. आणि ते फेकताना आणि ते बाहेर पडताना असं एक फील करायचंय. दीर्घ 3 ते 5 असे श्वास घ्यायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि एकदम हळूवार सोडायचा आहे. आणि सोडताना विचार करायचा की माझ्या शरीरातलं जे नको आहे, मला निगेटिव्हिटी नको आहे, मला जे अहंकार नकोय शरीरामध्ये, जे मला नाही पाहिजे ते सगळं माझं बाहेर पडतंय असा विचार करायचा. ओके. येस. तर श्वास घ्यायचा. वाव, किती सुंदर माझ्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे. दिवसेंदिवस मी पॉझिटिव्ह होत आहे. माझी हेल्थ दिवसेंदिवस इम्प्रूव्हमेंट होत आहे. आरोग्य माझं छान होत आहे. नातेसंबंध माझे खूप सुंदर होत आहे आणि माझ्याकडं पैशाचा ओघ वाढत चाललेला आहे. तर हे सगळं माझे जे आहे तसं माझ्या आयुष्यात सगळं काही मंगलमय होत आहे. सर्व काही चांगलं होत आहे. थँक्यू. थँक्यू. श्वास सोडताना विचार करायचा नको असलेल्या गोष्टी बाहेर पडताय. मी जे काही आलोचना केली, ईर्ष्या केली, जळण केली, जे काही मी नकारात्मक विचार केले, मी सगळ्यांचा त्याग करत आहे. मला जे ग्रोथ साठी पाहिजे ते आत येत आहे, जे नको असलेले ते बाहेर जात आहे. बाहेर आत बाहेर असं फील करायचंय. स्वतःला हलकं फील करायचंय, लाईट फील करायचंय. मी अगदी लाईट आहे, लाईट फील होत आहे, बटरफ्लाय सारखं हलकं फील होत आहे. कारण जे मला नको असेल मी ते टाकत चालले, जे नकोय मला तेच टाकत चालले. त्याच्यामुळे मला आता कोणाबद्दलही मला त्रास नाही, आलोचना नाही, ईर्ष्या नाही. मला कोणाकडे काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला माझं बघायचं. माझं आयुष्य खूप चांगलं आहे, सुंदर आहे. माझा परिवार खूप सुंदर आहे. माझ्या परिवारामध्ये आनंद आहे. आणि माझं जसं आहे तसं इतरांचंही हो. माझं मंगल होतं, इतरांचंही मंगल हो. इतरांच्याही आयुष्यात चांगलं हो अशी मनोकामना करायची. सगळ्या आत्मांना एक आशीर्वाद पाठवायचा आहे. ज्या काही आत्मा आहे त्यांना मनापासून दुआ करायची आहे, आशीर्वाद पाठवायचा आहे. आतापर्यंत कोणाला हर्ट केलं असेल, काही चूक केली असेल, कोणाचं मन दुखवलं असेल तर त्या सगळ्या आत्म्यांची आपण माफी मागायची की मला माफ करा. जर कोणाचं काही चुकलं असेल, माझ्याकडनं मन दुखवलं असेल किंवा माझे वाईट अपशब्द इतरांचं हर्ट झालं असेल किंवा वागणं कोणाला आवडलं नसेल, काही नातं निभवता आलं नसेल, काही आपल्याकडनं चूक झाली असेल, अपेक्षेप्रमाणे नसेल वागलं, तर सगळ्यांसाठी प्रभू भगवंत आणि त्या सगळ्या आत्मांना आपण माफी मागायची की हे भगवंत प्रभू, माझ्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असेल त्या सगळ्यासाठी मला माफ कर. आणि धन्यवाद करायचंय की आपल्याला त्यांनी मोठ्या मनाने माफ केलं आणि चांगली शिकवण भेटत आहे. थँक्यू म्हणायचं की ज्या आत्मांनी आपल्याला मदत केलेली आहे, दिवसेंदिवस आपल्याला काही चांगलं दिलेलं आहे, त्यांचे आभार मानायचे राहून गेलेले असेल कदाचित कळत न कळत, तर त्या सगळ्या चेतनांचे, आत्मांचे आपण आभार मानणारे, त्या सृष्टीचे, ब्रह्मांडाचे सगळ्यांचे आभार मानणारे. जे काही माझ्याकडे आहे त्या सगळ्यांसाठी मी हृदयापासून आभारी, मी अगदी हृदयापासून आभारी भगवंता. दोन्ही हात आपले छातीवर ठेवायचे, लेफ्ट साईडला हार्टवर ठेवायचे आणि हृदयापासून अगदी आभार मानायचे. जे काही आपल्याकडे आहे ते फील करायचे. पैसा असो, घर असो, गाडी असो, आपलं शरीर असो, जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं फील करायचंय आणि त्याला अगदी थँक्यू करायचंय, धन्यवाद करायचंय की भगवंता जे काही दिलंय मला तू त्यासाठी मी खरंच हृदयापासून आभारी आहे. जे काही देणार आहे त्यासाठी सुद्धा मी आभारी आहे. थँक्यू. 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 कानांना ऐकू आलं पाहिजे आपला आवाज. तुमचा स्वतःचा आवाज तुमच्या कानांनी ऐकला पाहिजे. थँक्यू. थँक्यू. तो हृदयापर्यंत त्याचे ठोके पडताय ते फील करायचे. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. असं फील करायचं की ते हृदयच तुमचं बोलतं. तुमच्या हाताला काही व्हायब्रेशन फील झाले पाहिजे आणि तुमचे कान ऐकताय ना, असं फील करायचं की हृदयातून आवाज निघतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभू धन्यवाद, प्रभू धन्यवाद. आई वडिलांना धन्यवाद, धन्यवाद. गुरुजनांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्व नातेवाईकांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्या घरातल्या वस्तूंना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्या माझ्या वाहनांना, सरकारी, स्वतःच्या, बाकीच्या सगळ्या वाहनांनी जे प्रवास करतो त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्या सगळ्या सेवा आहेत मला मिळत आहेत, जसं साफसफाई कर्मचारी असन, हॉस्पिटल असन, गव्हर्नमेंटच्या सेवा असतात, त्या सगळ्या सेवांसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पंचतत्वांना धन्यवाद करायचं. हे धरती माता धन्यवाद की मला रोज तुझ्याकडनं चांगलं अन्न मिळतंय, राहण्यासाठी जागा मिळतीये, पैसा अडका मिळतो. तर हे धरती माता तुझे खूप खूप आभार. आता सध्या पण मी तुझ्या मांडीमध्ये गोदीमध्ये बसलेलो आहे अगदी प्रेमाने, आणि तू मला अगदी मला जे काही माझं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते सगळं भरभरून तू मला घेतलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद, 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 धन्यवाद. जलपिता, माझ्या शरीरामध्ये तुम्ही निरंतर वाहत आहात आणि निरंतर मला पॉझिटिव्ह ठेवायचं काम करतात. सगळ्या घरामध्ये आपल्याला जे काही जल येत आहे त्या सगळ्या जलसाठी धन्यवाद, धन्यवाद. पृथ्वीवर जे काही जल आहे जल देवता त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वायू देवतांना धन्यवाद म्हणायचंय की मी जिथे जाईल तिथे मला शुद्ध हवा आहे. आतमध्ये माझ्या वायू देवता आहेत, ते निरंतर खेळत आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अग्निदेवतांना धन्यवाद म्हणायचं. हे अग्निदेवता सूर्य भगवान, तुमच्याकडनं रोज मला वेगळं ज्ञान मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणायचं. स्पेसला जी काही मला स्पेस मिळत आहे आतापर्यंत, घर मिळालंय राहायला, जिथं मी राहत आहे किंवा आतापर्यंत मला जिथे जिथं स्पेस मिळाल त्या सगळ्या स्पेससाठी धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जे मिळत आहे त्यासाठी थँक्यू, जे मिळणार आहे त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू. मी मनापासून आभारी आहे, मी हृदयापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. मी मनापासून आभारी आहे, मी हृदयापासून आभारी आहे. भगवंता, मी आता शिकत आहे आभार कसे मानायचे. मी आता त्याची प्रॅक्टिस करत आहे. तर माझ्याकडनं दररोज याची प्रॅक्टिस करून घे. जे काही माझ्याकडनं चूक झाली त्यासाठी मला क्षमादान दे. क्षमादानासाठी मी आभारी आहे. मला क्षमादान द्या. जे काही माझ्याकडनं करून घेतलं इतरांसाठी चांगलं करून घे भगवंता. थँक्यू. जो काही पैसा दिले आतापर्यंत सगळं माझ्याकडे जो काही पैसा आहे त्यासाठी भगवंता मी खूप आभारी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुमची मॅजिकल नोट घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एखादी नोट असेल ती घेऊ शकता आणि त्या नोटेला, पैशाला अगदी मनापासून थँक्यू म्हणायचं. धन्यवाद लक्ष्मी माता. मी कधी तुम्हाला थँक्यू म्हणू शकले नाही किंवा मी तुम्हाला कधी वेळ दिला असेल तर आज खूप धन्यवाद देते. जो काही माझ्याकडे पैसा आहे त्या सगळ्या पैशांसाठी मनापासून, हृदयापासून धन्यवाद. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर धन, सोनं, नाणं, अडकं जे काही माझ्याकडे आहे ते लक्ष्मी माता तुझ्यामुळेच आहे. जे काही मी खाते पिते, घर, गाडी, कपडे, पैसा, शिक्षण जे काही मिळतंय तर लक्ष्मी माता तुझ्यामुळेच मला मिळतंय ना. असेच माझ्याकडे अखंड राहा, अखंड वाहत राहा, जेणेकरून मी इतरांची पण सेवा करू. इतकं मला दे, इतकं मला दे की माझं भरभरून उरून मी इतरांना पण देऊ शकू दोन्ही हाताने. इतकं मला दे भगवंता. थँक्यू. निरंतर माझ्यासाठी येण्यासाठी थँक्यू. आतापर्यंत माझ्याकडे जो काही पैसा आला त्या सगळ्या धनाला मनापासून धन्यवाद. जो येत आहे त्याला धन्यवाद. जो भविष्यात मला माझ्याकडे येणार आहे त्यालाही धन्यवाद. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. प्लेस करायचंय त्या पैशाला. येस, फील करायची ती ऊर्जा आणि ते ठेवून द्यायचे आपल्या पर्समध्ये. आणि तुमची नोट जिथं ठेवताय तिथं तुम्ही ती नोट ठेवून द्यायची. ओके. याचा आपला आजचा मॅजिक आपण दुसरं शिकणार आहोत. त्याच्या पुढचं की सृष्टीचा नियम काय आहे, मॅजिक काय आहे, मॅजिक कसं काम करतं हे ना. काल आपण शिकलो की ऑलरेडी मॅजिक आहे, पहिल्यापासून मॅजिक आहे. आपण आपल्याला माहित नव्हतं तेव्हापासून पण मॅजिक, बरोबर आहे ना. आणि कालचा जो अभ्यास आहे तो कंटिन्यू करायचा आहे. तुमच्याकडे डायरी पेन असतं तर डायरी पेन घेऊन बसत जा, ते लिहित जा.
जसे तुम्हाला असं वाटतंय काही मला हे समजलं नाही, तर ती गोष्ट, ती चॅप्टर मग परत तुम्ही व्हिडिओ बघून परत बघू शकता ती. जसे आपण रोजच्या रोज थोडंसं मेडिटेशन करत जाऊ, थोडंसं आपल्या स्वतःला रोज फील करत जाऊ, तर एक प्रॅक्टिस होत जाईल. आणि तीच प्रॅक्टिस तुम्हाला नंतर दुपारी करायची, लिहून करायची, रायटिंग मध्ये करायची. आता काल पाहिलं आपण की जादू आपल्याकडे पहिले पण होतं, आता पण आहे. या ब्रह्मांडात कितीतरी लोक असे आहे की ते सगळे एफर्टलेसली त्यांचे कामही होत आहे, सगळं काही व्यवस्थित, पण ते खुश पण आहे. आणि सगळ्या गोष्टी मग त्यांच्याकडे आहे, तर आपल्याकडे का नाही येणार, है ना? म्हणजे जर अस्तित्वात आहे, तर जर भगवंताने सगळ्यांना समान घडवलंय, समान दिलंय, तर मग आपल्याला का नाही? बरोबर ना? मग आपण पण तेवढेच हकदार आहे, आपण पण तेवढेच हकदार आहे की आपल्याला खुशी तेवढीच मिळाली पाहिजे, आपल्याला पैसा तेवढाच मिळाला पाहिजे, आपले रिलेशनशिप पण तसेच झाले पाहिजे. हेच तर पुढे आपण वाचणार आहोत. आता सृष्टीचा नियम काय आहे हे सांगता येतं की हा सृष्टीचाच नियम आहे. हा आपण काही नवीन बनवलं नाही किंवा असं कोणी सांगितलं नाही, हे ऑलरेडी सृष्टीमध्ये हे निर्माणच होतं. हा सृष्टीचा एक लॉ आहे. जसं काही लोक मानतील, काही लोक नाही मानतील, पण आपल्या मानण्याने न मानण्याने हा लॉ बदलत नसतो. बरोबर आहे ना? काही जे सृष्टीचे नियम आहे ते तुमच्या आणि माझ्या मानण्याने त्याच्यात काही बदल होत नसतो, माना ना माना. जर आपण मानतोय तर चांगलंय, नाही मानत आहे तर ते काही नाही. समजा गुरुत्वाकर्षणचा नियम आहे की तुम्ही श्रीमंत असा की तुम्ही गरीब असा, की तुम्हाला जर 10व्या मजल्यावरून खाली टाकलं तर खालीच येणार आहे आपण, आहे ना? तर सृष्टीचा नियम काय सांगतो? कृतज्ञता सृष्टि का एक नियम है, नियम के जरिए कार्य करती है, जो आपको सचमुच जीवन में संचलित करता है। आकर्षण हमारी सृष्टि का एक अणु से लेकर ग्रहों की गतियों तक सारी ऊर्जा को शोषित करता है, और ये इस नियम के अनुसार समान ही समान को आकर्षित करता है, जिसके बदौलत जीवित प्राणी कोशिकाएं रहती है, बदौलत भौतिक वस्तु रूप कायम होता है। आपको जीवन में नियम आपके विचारों भावनाएं पर कार्य करता है, क्योंकि आपकी ऊर्जा ही आपको जैसा भी सोचते हैं वैसा महसूस करते, वही आपकी ओर आकर्षित होता. आता आपण जसं विचार करतो, जसं फील करतो, तसंच आपल्या आयुष्यात घडतं. आपण भरपूर वेळेस म्हणतो ना, अरे असं मला वाटलंच होतं, हे केल्याने मला असं वाटलंच होतं असं होईल म्हणून. मग आपण जे काही करतो, तर हा जो सृष्टीचा नियम आहे हा खूप समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. लाईक अट्रॅक्ट लाईक्स, म्हणजे लाईक अट्रॅक्ट लाईक काय नियम आहे की हा जो आहे तो समान गोष्टी समानला आकर्षित होतात, सारखे सारखे. तर तुम्ही बघत असाल, लहान मुलं असतील त्यांना लहान मुलांमध्येच खेळायला आवडतं. म्हातारे म्हातारे जे असतात त्यांचा एक आपला हरिपाठाचा वगैरे ग्रुप असतो, त्यांना त्यांच्या ग्रुपमध्येच वाटतं. जे रिटायर आहे त्यांचे काही ग्रुप आहेत, बघितले आपण. ज्या समवयस्कर लेडीज असतात त्यांचं काहीतरी ग्रुपासाठी, म्हणजे कुठं हे का होतं की त्यांचे विचार आहे, त्यांच्या कृती आहे, त्यांच्या भावना आहे, ह्या एकरूप व्हायला लागतात. आणि त्याच्यामधून जी ऊर्जा होती त्यातून एखादा व्यक्ती बघा, आता खूप सगळे लोक पंढरपूरला चालले, त्यांची ऊर्जा कशी पॉझिटिव्ह आहे, ते देवाकडे चालले, एनर्जी चांगली आहे. त्यातला एखादा असा निगेटिव्ह आला, तो जास्त वेळ राहणार नाही, तो म्हणणार आहे काही मला मला नाही पटत, मी चाललो. तर मग समान समानकडे आकर्षित होतं, सारखं सारख्याकडे जात असतं. त्याच्यामुळे आपल्याला काय बदलायचंय, बनायचंय, जर आपल्याला पैसा पाहिजे त्याचं मॅग्नेट बनायचं, आपल्याला रिलेशनशिप चांगले पाहिजे त्याचं मॅग्नेट बनायचंय. मग हा लॉ समजून आहे ना आपल्याला, आपल्याला असं बनायचंय की आपल्याला जे बनायचं त्याला त्याच व्यक्तीला आपल्याला फॉलो करायचं, त्याच व्यक्तीच्या आपल्याला सहवास करायचं. हा आपल्याला लॉ सांगतो. आपण म्हणतो ना, संगत इन्व्हायरमेंट खूप काम करते बघा. आपण चांगल्या शाळेत टाकलं की मुलं चांगले वळण लागतं, कॉलनीमध्ये जसे मुलं असतील तसं होतं. हे काय आहे की लाईक अट्रॅक्ट लाईक हा एक नियम आहे. यदि आप सोचते हो मैं अपनी नौकरी पसंद नहीं करता, मेरे पास पर्याप्त धन नहीं है, मुझे आदर्श जीवन साथी नहीं मिला है, मैं बिल नहीं चुका सकता हूँ, मैं सोचता हूँ मुझे कोई रोग हो रहा है, बेहद केंद्रित करता हूँ, मेरी माता पिता के साथ पट्टी नहीं, मेरा बच्चा बहुत समस्या है, मेरे जीवन में अंतव्यस्त हो गया है, मेरा वैवाहिक जीवन संकट में है, तो आपकी और हो अधिक अनुभव आकर्षित करेंगे. कधी कधी आपण कळत न कळत नाही का असं सांगत असतो कोणाला की हा माझी मुलं ना ऐकतच नाही, हो ऐकतच नाही, अभ्यास करतच नाही, आणि आता सध्या पैसेच कमी आहे, पैसेच नाही आमच्याकडे. कधी कधी आपण खोटंही सांगतो, कोणी मागू नये किंवा एखाद्याला नको व्हायला तसं सांगतो. पण आपण हे सरळ सरळ बोलतो, काय वैतागच आहे, नोकरीचा वैताग आहे, हे बिल खूप जास्त आले, तर मग कळत न कळत आहे ना,
हे ब्लॉकेजेस तयार होतात. आपण काय करतो, तशीच ऊर्जा आपण आपल्या पास्ट मध्ये केली. जर आता आपण काही प्रॉब्लेम फेस करतोय कुठल्या ह्याच्यामध्ये, आपण कळत न कळत आहे ना हे थॉट आपल्या ब्रेन मध्ये टाकलेले, म्हणजे त्याच्या बिया लावलेल्या आहे कधी कधी, म्हणूनच ते आज आपल्याला झाड तसे उगले. मग आपण जर काटेरी आता आपण फळं खातोय, आपल्याला ते काटेरी फळं आपण कधी ना कधी लावलेले. मग हा अनुभव जर आलाय तर हा पण आकर्षित केला काही म्हणायला हरकत नाही कधी ना कधी. हा आता केला असेल, मागे केला असेल, लहानपणी केला असेल, मागच्या जन्मात केला असेल माहित नाही, पण आपण तो अनुभव आपण स्वतः केलेला. मग आपण जर म्हणतो की काय डोक्याला वैताग आहे, माझा मुलगाच वैताग आहे, की नाही बाबा असं असं मुलगा नसतं, मुलं नसल्यापेक्षा असे काही बोलताना आपण बोलतो बऱ्याच वेळेला काही शब्द असे असतील अपशब्द, तर मग आपण हे गोष्टी परिस्थिती भविष्यामध्ये आकर्षित करत असतो. त्यामुळं आपण विचार आणि बोलणं हे दोन्ही आपलं खूप बॅलन्सिंग असलं पाहिजे. आणि आपल्या स्वतःसाठी तर आपण आहे ना सगळ्या ब्लेसिंगच दिल्या पाहिजे. लेकिन यदि आप उन चीजों के बारे में सोचते हो जिनके लिए आप कृतज्ञ हो, जिसके आप प्रति नौकरी से प्रेम करता हो, मेरा परिवार मददगार है, मेरी छुट्टियां बेहतरीन हो रही है, मेरा आज गजब का अनुभव हो रहा है, मुझे अब तक सबसे टैक्स रिफंड मिला है, मेरे साथ कैंपेन करने का वीकेंड बेहतरीन है और मुझे सचमुच कृतज्ञता करने हैं। तो आकर्षण का नियम कहता है आपके जीवन में ऐसी अधिक चीजें मिलेंगी। यह इस उस तरह के काम करता है जो धातु चुंबक की ओर खींचता है। आपकी कृतज्ञता चुंबकीय, आपके पास अधिक कृतज्ञता होती है चुंबक की तरह, उतनी ही अधिक समृद्धि आकर्षित करते। यह सृष्टि का नियम है। मग या सृष्टीचाच नियम आहे, आपण याच्यामध्ये काही नाही करू शकत. आपल्याला जर कळतंय आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टीमध्ये चांगलं शोधताय की नाही बाई माझा नवरा चांगलाच आहे, काही म्हणा बाकीच्या गोष्टीत हा थोडंफार इकडे तिकडे चालतं, पण हा मला मदत करू लागतात, मला हे आहे ते आहे, आपलं घर चालतंय. मग जर तुम्हाला असं वाटतंय की नाही नाही मुलं ऐकतात आपले दोन्ही मुलं हे चांगले, मग तुम्ही तिथे चांगलं शोधता ना, तिथं अजून चांगलं व्हायला लागतं. कारण त्याचं कारण काय आहे की एक चुंबक जे आहे ना तेच मॅग्नेटिक पॉवर खोजत असतं. म्हणजे आपण इनडायरेक्टली ती तिसरी व्यक्ती आपल्याजवळ असली नसली तरी काही फरक पडत नाही, पण आपण जर बोलतोय एखाद्यात आपल्याला नाहीये कॉलवर, एखाद्या व्यक्तीविषयी आपण बोलतोय, तर आपण काय करतोय त्याच्याविषयी निगेटिव्हिटी ती मॅग्नेटनी खिचतोय. मग तो इथं असो नसो त्याच्याने काही फरक पडत नाही, तरी पण ते व्हायब्रेशन त्या व्यक्तीपर्यंत जाणार आणि त्या सृष्टीच्या नियमानुसार ती तशीच व्यक्ती आपल्यासोबत वागायला लागेल. मग आता आपल्याला समृद्धी पाहिजे, चांगली आपल्या सगळ्या बाबतीत समृद्धी पाहिजे ना. आपल्या हेल्थच्या बाबतीत आपल्याला समृद्धी पाहिजे, म्हणजे आपण हेल्दी पाहिजे. आपल्याला रिलेशनशिप नाते संबंधामध्ये समृद्धी पाहिजे, नंतर आपल्या पैशामध्ये समृद्धी पाहिजे. मग हा सृष्टीचा नियम फॉलो करूनच आपण ते करू शकतो, याच्या विपरीत नाही चालू शकत है ना. पाण्याचा जो म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे त्याच्या विपरीत जर पोवायचं म्हटलं तर अवघड पडतं ना. मग जी काही फ्लो आहे आपल्याला त्या फ्लो सोबतच चाललं पाहिजे. आपने इस तरह कहवाते सुना होगा, जो भी जाता है लौट कर आता है. म्हणजे आपण किती विचारतो ना की अरे जे केलं ना ते भोगावंच लागणार, जे हा हे पापाचेच कर्म आहे, आपण बोलता बोलता ऐकतो. आप जो जे पेरतो ना तेच काटावं लागतं. मग जो आपने आप बोते हो वही आप काटते हो, आप जो देते हो वही पाते हो, असे म्हणी भरपूर आहे. आप जो देते हो लौट कर आता है. देखिए सारी कहावतें उसी नियम का वर्णन है। सृष्टि उस सिद्धांत का वर्णन करती है जिसमें महान वैज्ञानिक आइन्स्टाइन न्यूटन ने खोजा था. आइन्स्टाइन न्यूटनने तेच केलेलं होतं की हे जे आपल्याला आपण जे देतो तेच आपल्याला परत येत आहे ना. सृष्टी आपल्याला परत देते. मग ते परत देताना आपल्याला भरपूर वेळेस ते व्याजासहित पण मिळतं. कधी कधी आपण थोडं केलेलं असतं कोणाचं वाईट तर ते आपल्याला मल्टिपल होऊन जातं. मग आपल्याला बँकेत पैसे टाकले आपण समजा फिक्स केले तर ते तेवढेच राहतं का? नाही, त्याला व्याज लागतं ना. त्याला आपल्याला कशी अपेक्षा आहे, तिथे पोस्टात टाकले बँकेत टाकले तर ते दीडपट येतील, वाढून येतील. आपण तिथे अपेक्षा करतो. तर सेम असंही होऊ शकतं की आपण जे दिलेलं आहे ते आपल्याला काही पटीने जास्त आलेलं आहे. मग ते तुम्हाला पैशाच्या बाबतीत जर तुम्ही चांगलं केलेलं आहे तर तुम्हाला चांगलं येतं है ना. मग न्यूटन वैज्ञानिक खोजों की सृष्टि गति मूलभूत नियम शामिल थे जिसमें यह है हर क्रिया हमेशा विपरीत समान प्रतिक्रिया होती. म्हणजे प्रत्येक क्रिया जी असते ना त्याला आपल्याला कुठून तरी ती तशी लागू पडतच नाही, त्याचं काही ना काही आपल्या जीवनाशी संबंधित असतो. जब आप कृतज्ञता के विचार न्यूटन के नियम पर लागू करते हैं इस प्रकार होता है धन्यवाद देने की हर क्रिया हमेशा पाने के विपरीत प्रतिक्रिया उत्पन्न करती है। यानी आप पाते हैं और जो आप पाते हैं वही हमेशा आपके द्वारा कृतज्ञता की मात्रा समान होता है। इसका अर्थ है कृतज्ञता की क्रिया पाने की प्रतिक्रिया शुरू कर देती है।
और अपनी जिंदगी ईमानदारी और गहराई से कृतज्ञता महसूस करते हैं। दुसरे शब्दों में जितनी अधिक कृतज्ञता देते उतना अधिक पाएंगे. मग आपण जर असं भरभरून न्यूटन न्यूटन स्वतः ते कृतज्ञतेचा नियम लागू होतो ना, सृष्टीतून जे आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे जे आहे ते आपल्याला परत मिळतं. मग धन्यवाद द्यायला शिकलो आपण, त्याची प्रतिक्रिया काय उत्पन्न होती, तिकडून पण तेच येतं ब्लेसिंग. हे युनिव्हर्सल कडनं पण तेच ब्लेसिंग येतं आणि तेच समान मात्रामध्ये आपल्याला प्रतिक्रिया द्यायला चालू होतं. मग आपण जर हे असं इमानदारीपासून नाही का, असं नाटकीय रूपाने नाही की इमानदारीपासून जर असं म्हणायला लागलो की वा सगळं काही छान आहे, सगळं काही ब्लेस आहे, आपण जर खरं मनापासून इमानदारी आणि अंतकरणापासून जर हे शिकलो तर हे आपल्याला युनिव्हर्सल ठेवणार नाही, हे आपल्याला आपल्याला युनिव्हर्सल जे आहे ते रिटर्न देत राहील. मग कृतज्ञता हा एक स्वर्णीय धागा सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे, जर आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं तर हा एक सोनेरी धागा आहे. हजारों साल पहले मानव जाति की शुरुआत अभिलेखन कृतज्ञता की शक्ति के बारे में बताया गया और उसका अभ्यास किया था. यह सदियों से महाद्वीप से एक बार सभ्यता दूसरी सभ्यता हस्तलिखित होती रही है. कृतज्ञता ईसाई, इस्लाम, यहूदी, बौद्ध, सिख, हिंदू सभी धर्मों पर मूल आहे. आता हे काही एकाच धर्मापुरतं किंवा एका त्याच्यापुरतं आहे का, हे सगळ्या धर्मामध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की धन्यवाद करायची शक्ती आहे. धन्यवाद एक ग्रॅटिट्यूड आहे. आपण बघा लहानपणी आपण मंदिरात जायचो आजी आजोबांसोबत किंवा सांगायचं ते आपल्याला सांगायचं की देवा मला सुखी ठेव, मला माफ कर किंवा असं असं करायला शिकायचे किंवा आपण डोकं टेकवायचो. मग हे सगळं काय होतं, हे आपल्याला ऑलरेडीच लहानपणी शिकवलं जात होतं. देवाची माफी मागायची, हा चुकलं तर चुकलं मुकलं माफ कर असं म्हणायचं. काही जर केलं म्हणजे पेरणी जरी केली शेतकऱ्यांनी तर ते म्हणायचे किंवा माफ कर म्हणायचे. लग्न कार्य असतं की ते वादळाला पूजन करायचे की आमची काही चुकी झाली असेल तर माफ कर, काही अडथळा येऊ नको, असं सगळ्या हे व्हायचं. म्हणजे ते कुठंतरी कृतज्ञता त्याच्यातून फील करायचं, धन्यवाद फील करायचं. मग मोहम्मद ने कहा था कि आपकी विपुल समृद्धि मिली है उसके लिए कृतज्ञता सबकी अच्छी गॅरंटी और समृद्धी जारी रहेगी. म्हणजे त्याच्या याच्यामध्ये गॅरंटी तुम्हाला की तुम्हाला समृद्धी मिळणार म्हणजे मिळणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होणार. आणि बुद्ध बुद्ध म्हटले होते कि बुद्ध ने कहा था कि आपके पास कृतज्ञता और खुशी के अलावा किसी चीज का कोई कारण नहीं है. जर तुमच्याकडे खुशी आहे आणि कृतज्ञता आहे आणि जर तुम्ही ती खुशी फील करता त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरं काही कारणच नाही. कारण आपल्याकडे फक्त आपल्याला एकच करू शकतो का आपण जे काही आहे या ब्रह्मांडाला आपण देऊ शकतो ग्रॅटिट्यूड, धन्यवाद. लोसो ने कहा था कि यदि आप वर्तमान परिस्थिति में आनंदित रहते हो तो पूरा संसार आपके कदमों में नीचे होगा. बघा तुमच्याकडे जे आहे जसं आहे तुम्ही ते अगदी खुशी खुशीने खाताय, चटणी भाकरी जरी असली आनंद राहताय तर तुमचा पूर्ण संसार तुम्हाला ब्लेस करायला लागेल, तुमच्या पुढे यायला लागेल. पण कळत ना कळत ना अरे हे कमीच पडतंय, हे कमीच आहे माझ्याकडे, हे नाहीच आहे. पण तुम्ही जेव्हा ते फील करताल की वाव खरंच खूप छान आहे, खुशी आहे, आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण ब्लेस आहे. आणि श्रीकृष्णाने म्हटलं होतं, श्री कृष्ण ने कहा था उन्होंने मुझे जो भी दिया जाता है मैं खुशी खुशी स्वीकार करता हूँ. म्हणजे त्याला जे काही दिलेलं आहे की मी ते खुशी खुशीने स्वीकार केलेलं आहे. मग काही लोक आहेत ना श्रीकृष्ण असं देवधर्माचं त्यांना हे पण केलेलं आहे, अवलोकन पण केलेलं आहे किंवा काही लोकांना ते त्याचाही स्वीकार केलेला आहे. मग सम्राट डेविड ने पूरा संसार हर उस चीज को धन्यवाद देने के लिए कहा है जो धरती पर स्वर्ग के बीच मौजूद है. म्हणजे धरती आणि स्वर्गाच्या आतमध्ये जे आहे ना ते सगळं प्रत्येक गोष्ट त्याला धन्यवाद म्हणा. म्हणजे तुम्हाला काय दिसल साप किडा नागतोडा जे काही आहे तर त्याच्या त्याच्या दोघांच्या मध्ये जी काही वस्तू आहे तर ती सुद्धा आपल्याला धन्यवाद म्हणण्यासाठी सारखी आहे. म्हणजे त्याच्या दोघांच्या मध्येच हा स्वर्ग आहे आणि तिथे आपण स्वर्ग निर्माण करू शकतो. और ईसा मसीह ने हर चमत्कार करने से पहिले धन्यवाद कहा था. मग ते जे लोक होते महागुरु होते ते काय करायचे अगोदरच त्या शक्तीला धन्यवाद करायचे. तुम्ही बघा क्रिकेटर असतील मोठे खेळाडू असतील ते अशी जमिनीच्या पाया पडतात, वर बघतात, आकाशात बघतात, तिकडे पाया पडतात आणि ते सगळे आपण बघतात महागुरु असतात. त्यांना काही करायचं असेल तर ते आधी त्यांच्या गुरूंच्या त्या पाया पडतात, तिथे आभार मानतात, डोकं टेकवतात, नंतर त्यांचं जे काही असेल ते चालू करतात. मग कृतज्ञता का अभ्यास ऑस्ट्रेलिया के मूल निवासों से लेकर अफ्रीका के मसाई और जुनूब तक अमेरिका नवाजोशाही चरणों में ताहिक एस्निको माओरी वास्तविक तक प्राचीन परंपराओं की जड़ में है.
म्हणजे हा आपल्या इथंच नाहीये, त्यांच्या पूर्ण पाश्चात्य देशामध्ये पण हे सगळं आहे. अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, त्या लोकांच्या सुद्धा ग्रंथामध्ये आहे. जब भी आप सुबह उठते हो, सुबह की रोशनी के लिए धन्यवाद दे, आपके जीवन में और शक्ति के लिए धन्यवाद दे, आपके भोजन और जीने के लिए आनंद रहे और धन्यवाद दे. यदि आप धन्यवाद देने का कोई कारण नजर नहीं आता तो दोष आपका है. मग तुम्ही जर सकाळी तुम्हाला उठून सगळं काही देतोय परमेश्वर, उठून म्हणजे आज आपण उठलोय ना झोपेतून, ती खूप करोडची ब्लेसिंग आहे. लिहा, आज झोपेतून उठलोय आपण, करोडची ब्लेसिंग का? कारण आज 3.5 ते 4 लाख लोक उठले नाहीये, नाही उठले झोपेतून. ते कदाचित त्यांना नाही उठवलं भगवंताने, ते गेले, ते असे पण असतील ना. तर मग आपल्याला जर भगवंताने आज उठवलंय, आज जिवंत ठेवलं, तर आपल्याकडनं भगवंताला काहीतरी करून घ्यायचंय. आणि सकाळची रोशनी आपल्याला मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, त्यासाठी धन्यवाद द्या. जीवन शक्तीसाठी धन्यवाद द्या. तुमच्या हातपायात ताकद आहे, तुम्ही करू शकता. मग जर तुम्हाला एवढं सगळं परमेश्वर देऊन आणि जर तुम्हाला धन्यवाद कशाला देऊ असं विचार करतोय, किंवा काय माझ्याकडे देण्यासाठी बघू, देवाने तरी काय केलंय आणि काय दिलंय असं वाटत असेल, तर दोष कोणामध्ये आहे? दोष आपल्यामध्येच आहे. बरोबर आहे ना? मग आपल्यामधले दोष आपल्याला ह्या 30 दिवसात येणाऱ्या दूर करायचे, त्याच्यामधून आपल्याला बाहर पडायचं. मैं इतिहास में बहुत मशहूर लोग हुए हैं जिन्होंने कृतज्ञता का अभ्यास किया है, जिनकी उपलब्धियां महापुरुषों के श्रेणी में खड़ा है. गांधी जी, मदर टेरेसा, लुथन, जुसियर, दलाई लामा, असे खूप लोक आहे ना ज्यांनी सगळ्यांनी ही कृतज्ञताच मानलेलं आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी, शेक्सपियर असो, डेक्सन असो, हे बाहेरचे नाव आहेत. आपल्या देशातले पण आपण कितीतरी उदाहरणं घेऊ शकतो ना. जसं सिंधुताई सपकाळ आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. ते पण पदरपासून असं कोणाला दिलं की त्याला ती म्हणायची धन्यवाद बाबा, किंवा मला, मी आभारी आहे. म्हणजे हे सगळे लोक आपल्या डोळ्यासमोर आहेत. तर मग आपल्याला जर असं वाटतंय की आपल्याला जर चांगलं बनायचं, तर आपल्याला ही कला शिकली पाहिजे की नाही, की आपण मनापासून असं अंतकरणाने शिकली पाहिजे. धन्यवाद देने का उल्लेख किया है आइंस्टाइन के इतिहास से सबसे शक्तिशाली व्यक्तियों में से एक है, लेकिन उन्होंने दूसरे लोगों के लिए काम लिया और वो अधिक धन्यवाद दिया. मग आइन्स्टाईन जे आहे ना, ते त्यांना जर इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना जर विचारलं, तर ते काय करायचे, ते इतरांना सांगायचे की नाही, माझ्या टीमने हे केलं, मी काही नाही केलं, याच्यामुळे झालं. म्हणजे प्रत्येकाला ते दुसऱ्याला द्यायचे, त्याच्यामुळे केलं ना म्हणून मी करू शकलो, थँक्यू म्हणायचे. असे दिवसभरात आहे ना, त्या 100 पेक्षा जास्त लोकांना थँक्यू म्हणत राहायचे की थँक्यू थँक्यू. म्हणजे त्या लोकांमध्ये ते, त्यांना माहित होतं पॉवर काय, त्यांना माहित होतं, कळत न कळत त्या लोकांनी त्या गोष्टी करत होती. मग क्या इसमें हैरानी की बात है? यह जीवन में इनके सारे रहस्य अल्बर्ट आइंस्टाइन के सामने उजागर हुए, और इसमें हैरानी की बात यह है, अल्बर्ट आइंस्टाइन का इतिहास उस सबसे महानतम वैज्ञानिक की खोज की, और उन्होंने जीवन में हर कुटुंब का अभ्यास किया और बदले में उन्हें समृद्ध काही रूप प्राप्त हुए. मग ह्या लोकांनी काय केलं, इतका अभ्यास केला, इतकं झालं की लोक ते स्वतः फेमस झाले. ते लोक एका मोठ्या याच्यावर आहे, भगवंताने त्यांची ताकद वाढवली, त्यांना चांगला मार्ग दाखवला. आज बघतो आपण की एवढे मोठे सायंटिस्ट म्हणून जगाला काय देऊन गेले, ते खूप चांगली ओळख देऊन गेले. परत एक प्रकारचे संशोधन आहे, आज कोण ओळखत नाही त्यांना. जब आइंस्टाइन न्यूटन ने पूछा गया था कि उन्होंने इतनी सारी वैज्ञानिक खोज कैसे कर ली, तो उन्होंने कहा था विराट लोगों के कंधे पर खड़े हुए थे. और आइंस्टाइन न्यूटन को हाल विज्ञान में मानव जाति का सर्वाधिक योगदान देने वाला था इंसान घोषित किया है, लेकिन वो अपने पहले लोगों को प्रति कृतज्ञ थे. मग त्यांना जर विचारलं कोणी की नाही, तुम्ही इतके सगळे कसे काय संशोधन केले तुमच्या लाईफ मध्ये, आणि एक म्हणजे आपला एक महान म्हणून त्यांना वैज्ञानिक म्हणून केलं, ते म्हटले नाही, मला हे बाकीची माझी जी टीम आहे ना, त्यालाच मी धन्यवाद देते, त्यांच्यामुळेच मी हे करू शकलो, मी एकटा काही काही नाही करू शकत. जिन वैज्ञानिकों के दर्शन की खोजियों का आविष्कार तथा पैगंबरों के कृतज्ञता का अभ्यास किया था, उन्होंने बहुत अच्छे परिणाम मिले. अधिकतर इसकी आंतरिक शक्ति का ज्ञान बहरहाल के आज अधिकतर लोगों को कृतज्ञ की शक्ति जानकारी नहीं है, क्योंकि जीवन में कृतज्ञ का जादू अनुभव करने के लिए आपको इसका अभ्यास करना होता है. मग आता तुम्हाला जर हे करायचं असेल, हा जादू, तर हा एका दिवसात होणार आहे काही जादू नाही, एकदा होणार एक नाही. तर हे तुम्हाला रुटीन मध्ये आणून आणून याचा अभ्यास करावा लागणार, तर तुमचं लाईफ जे आहे ते मॅजिकली होईल. मग रोंडाने तिची स्वतःची खोज केली आणि स्वतः शोधून काढलं की हे कसं करायचं म्हणून.
भरपूर लोकांना तर हे सांगितलंच नाही कधी, नाही का? लोकांना फक्त एवढंच माहिती काम धंदा करायचा आहे, संसार करायचा आहे, जगायचं आहे, एवढंच. पण रोंडानी काय शोधून काढलं, ती म्हणती मेरी कहानी इस बात का आदर्श उदाहरण है, जब कोई इंसान कृतज्ञ को नजरअंदाज करता है तो उसका जीवन कैसा होता है, और कृतज्ञ को आपका जीवन हिस्सा बना लेता है तब आपका कितना बडा चमत्कार होता. म्हणजे रोंडाचं आयुष्य इतकं हे होतं, म्हणजे या जर विचार केला तिच्या आयुष्यामध्ये काही राहिलं नव्हतं, सगळं संपल्यासारखं होतं. म्हणजे तिच्या आयुष्यामधलं तिचं हेल्थ चांगली नव्हती, तिचे रिलेशनशिप सगळे खराब झाले, तिच्याकडे पैसा नव्हता, तिच्या वडिलांची डेथ झाली आणि ती अगदी एकटी पडली होती, पूर्ण संसारामध्ये एकटी पडली होती. तर मग तिची जर कहाणी बघितली तर तिने कृतज्ञला कुठंतरी नजरअंदाज केलं होतं ना. ती ग्रेटफुल होती ना अनग्रेटफुल होती, की आपण लक्षच नाही दिलं. तर तेव्हा तिचं जीवन किती आयुष्य खडतर होतं, आणि तिने जेव्हा त्याला एक भाग बनवला आणि जेव्हा तिला एक हे बनवलं, तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे चमत्कार व्हायला लागले. यह कोई 6 साल पहले मुझे पूछता कि कृतज्ञ होने से मुझे कुछ तरह जवाब देती तो मैं निश्चित रूप से कृतज्ञ हूँ. मुझे उपहार देता है, जब कोई मेरा दरवाजा खोलता है तो मेरे लिए सब कुछ उसमें धन्यवाद देती. तिला जर कोणी विचारलं असतं आता की हा तुम्ही कृतज्ञ आहे का, तू आहे का आभारी, ती म्हटली असती 6 वर्ष, हा ठीक आहे ना. कोणी आलं कुरिअर घेऊन तर आपण म्हणत नाही का थँक्यू. कोणी काही दिलं आपलं सामान तर आपण म्हणत नाही का त्याला मग मी कृतज्ञ थँक्यू. पण ते त्याला कृतज्ञ म्हणता येत नाही, त्याला काही कृतज्ञ म्हणू शकत नाही, कारण आपलं ते अंतर्मनापासून नसतं, ते गहिराईपासून नसतं, ते आपल्याला फक्त एक शिकवलेलं असतं. लहान मुलाला कसं शिकवतात, बेटा तुला काकांनी चॉकलेट दिले ना, मग म्हण त्यांना थँक्यू. मग तो मुलगा म्हणतो हा मला कागद दिले ना तो थँक्यू. सच्चाई यह है कि जब आप जरा सा कृतज्ञता नहीं देती, यह जानती नहीं सचमुच कृतज्ञ होने के लिए क्या मायने होते. कभी 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 कभार मौका धन्यवाद कहने पर कृतज्ञ इंसान नहीं कहलाता है. म्हणजे फक्त धन्यवाद असं कधीतरी म्हणतोय, पेट्रोल भरलं तिथे धन्यवाद म्हणतोय, भाजी दिली की म्हणतोय टेम्परात, त्याला काही आपण म्हणू शकत नाही की ती व्यक्ती कृतज्ञच आहे पूर्णपणे. कृतज्ञ के बगैर मेरा जीवन काफी चुनौती भरा था. म्हणजे तिचं आयुष्य कसं होतं बघा, तिच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम होता, आपल्याला वाटतं आपलेच प्रॉब्लेम होता. ती पूर्ण कर्जामध्ये होती, मैं कर्ज में थी, जो हर महीने बढ़ता था. प्रत्येक महिन्याला तिचं कर्ज वाढत होतं. सचमुच कई कडी मेहनत करती थी, इतकं मेहनत करत होती की तिला एवढं मेहनत करून पण तिचं शरीरच थकत होतं, हातात तर काहीच येत नव्हतं. आणि कर्ज, लोकांचा ताणतणाव, त्या घेणाऱ्यांचे फोन आणि तिचे नातेसंबंध पण विनाशकारी, म्हणजे विनाशकारीच बनले. तर कोणी हा हिचं तोंड पाहिलं की नको, ही आपल्या समोरच नको, असं लोकांना वाटायचं. क्योंकि मेरे पास हर व्यक्ती के लिए पर्याप्त समय नहीं था. हा ही हिच्या कामातच आहे, कोणाकडे हिची वेळच नाही, गोष्टीकच आहे. मग त्याच्यामुळे सगळे नातेवाईक पण तिच्यापासून दूर गेलेले होते. हालांकि उस वक्त स्वस्थ से थी, लेकिन जहां भी जाता है, लेकिन शाम होने तक ढल जाती थी और मौसम सर्दी अन्य छुटपुट बीमारी से घेरे रहती थी. और जब मेरी सहेली के साथ बाहर जाती थी, छुट्टियां मनाती थी, तो कहीं खुशी के चंद पिल नसीब होते थे, लेकिन उसमें खुशियों का भुगतान के लिए अधिक कड़ी मेहनत करनी पडती. म्हणते की मला असं काही मी स्वस्त पण नव्हते, पण असं गेले की नाही का संध्याकाळ झाली की खूप थकले, अरे बापरे काय मरमर केली कामाची असं झालं. परत त्याच्यात काही थोडं मोसम खराब झाला, सर्दी होतीच आहे, डोकं दुखतच आहे, हातपाय दुखतच आहे, असं तिचं थोडं छोटं मोठं ते चालूच राहायचं. काही काहींच्या बाबतीमध्ये नाही का, काही मोठा आजार तर नाहीये पण थोडं पण चालू आहे, काही नीटही नाही, किंवा हे दुखतच आहे, ते होतच आहे, ते होतच आहे. आणि कधीतरी जायचं मित्रमैत्रिणींमध्ये बाहेर, त्यासाठी पण खूप कडी मेहनत करायची, पैसे वाचवायचे, आणि मग कुठंतरी महिन्यातून एखाद्या वेळेस फिरायला जायचं. आणि तिथं पण गेलं 1000-500 रुपये खर्च आले, विचार काय अरे उगाच एवढे पैसे खर्च आले. मग हवी होत होती की मग हे सगळं करत करत ती कंटाळत होतं, की काय तेच रुटीन आहे ना. मैं दरअसल जानती नहीं थी कि सिर्फ आपको जिंदा रहने रखे हुए थी, एक दिन दूसरे तनख्वाह तक जब मैंने समस्या सुलझती थी तो कई अन्य समस्या की धमकती थी. म्हणजे ती म्हणते की जिवंत राहण्यासाठी काही काही लोक नाही ना जगायचं म्हणून जगतात फक्त. आपण बघतो ना, जिंदगी काटणी आहे जिंदगी आहे, लोकांना माहित नाही. तर मग आपण ते स्वतःला जिवंत ठेवायचं, जिवंत. आता हे पैसे आले मला पुढच्या महिन्याला आले, कसं तरी काटकसर चालू, अशी तिचे प्रॉब्लेम चालू होते, समस्या चालू होती. लेकिन बघा खूप तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम समस्या आले ना, तर समजून घ्या कुठेतरी बदलावचं पण आलंय. तिथून तिथून पुढे टर्निंग पॉईंट पण येणार, तिथून पुढे चांगलं पण होणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच आले की तुम्हाला मजबूत बनायला.
पण तिला सगळे एवढे प्रॉब्लेम आले, पण त्याच्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये चमत्कार आला, त्याच्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये मॅजिक आलं. जसं प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये ते मॅजिक आलं. लेकिन फिर एक ऐसी घटना हुई जिसने मेरे भावी जीवन में हर चीज को बदल दिया। मेरे जीवन में एक रहस्य को खोज लिया और अपनी खोज फल स्वरूप हर दिन कृतज्ञता का अभ्यास करने लगी। परिणाम यह हुआ, मेरे जीवन में हर पहलू बदलाव हो आ गया। मेरे कृतज्ञता का जितना अधिक अभ्यास किया उतना अधिक चमत्कार होते हुए चले। अब मेरा जीवन सचमुच जादुई बन चुका है। ती काय सांगतेय की मग असं झालं, असा उजेड आला ना, अशी रोशनी आली, तिथून माझं पूर्ण येणारं पुढचं आयुष्य पलटून गेलं, एकदम पलटी मारली. आणि आयुष्य माहिती ना, पलटी एकदम खूप जवळ असते आपल्या. आपले स्वप्न, आपलं आयुष्य पलटी मारणं इतकं सोपं आहे. म्हणजे हा हात असा पकडला ना तुम्ही, असा पकडला असा दिसतो ना, असा पलटी मारला की असा आहे, है ना? असा मारला की असा आहे ना, असा पलटी मारला की असा आहे. म्हणजे इतकं जवळ असतं आपलं ते. आपण खूप लांब शोध असतो, तसं आपलं काही स्वप्न असतं, ड्रीम असतं. तर म्हणजे असं बघा, आपल्याला आयुष्यानं आपल्याला फक्त अशी पलटी मारायची गरज आहे. खूप अशी त्याची चक्कर मारायची गरज नाही. खूप सगळ्या गोष्टी करायच्या गरज नाही. मग रोंडाची एवढी स्टोरी आहे, तिने एकटीने एवढं घडून आणलं, तर आपल्याला तर किती लोकांचा सपोर्ट आहे. आपल्याला तर परिवार आहे, सगळं काही आहे आपल्याला. मग आपण सगळ्या गोष्टी हील नाही करू शकत का? आपण सगळ्या गोष्टी बदलू नाही शकत का? बदलू शकतो ना? नक्कीच बदलू शकतो. मग तिच्याकडे काही नव्हतं राहिलं. एक सुटकेस घेऊन जर ती दुसरीकडे जाऊन तिचं साम्राज्य करू शकते. आज इतक्या लोकांपर्यंत हे मॅजिक पोहोचू शकतं. इतक्या लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडू शकतं, तर आपल्या आयुष्यात का नाही घडू शकत? पण तिने सांगितलेलं त्याच्यातलं वाक्य आहे ना, इथून पुढं काटेकोर वाक्य असन, जे वाक्य तुम्हाला असे वाटतंय हायलाइट, तर ते लिहून ठेवा. तिने काय सांगितलं, मी जास्तीत जास्त अभ्यास करायला लागली ग्रॅटिट्यूडचा. नुसतं टेम्पररी होऊन आणि आपण क्लास करून नाही बदल होणार. तर तुम्ही दिवसातून किती तास अभ्यास करता ना, त्यावर डिपेंड आहे. तर हे असं तुमच्या आतमध्ये चाललं पाहिजे. आणि जेवढं तुम्हाला जर असं वाटतंय मला पटकन मॅजिक, तर जेवढी तुमची रायटिंग लिहा, तुमचं आभार लिहिणं चालू करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे तुम्हाला पेन आहे, जिथे जिथे त्रास आहे, जिथे अंधकार आहे, तिथं फक्त रोशनी आणायचं एकच काम आहे, की आपल्याला ते रायटिंग मध्ये असं असं लिहावं लागणार. आपल्याला आपल्याला हिल करायचं स्वतःला. तर ही किती दिवसाची घाण असते ना काही काही वेळेला, तर एकदम थोडी निघणार आहे ती. खूप दिवसाची घाण असते. किती दिवसाचा कचरा असतो, तो एकदम नाही निघणार आहे आपल्याला. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय आणि आपल्याला समजून घ्यायचं. जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही की आपण आपल्याला काय करायचं प्रोसेस मध्ये, तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं बेसिक आजचं, की पुढे घ्यायचं अजून आपण? आलं मॅडम लक्षात. आलं ना? पुढचं. हो. मग रोंडाने स्वतः सांगितलेलं, की तिचा अनुभव आहे ना, तिचंच उदाहरण आहे. स्वतःच अनुभव उदाहरण आहे. आणि ते उदाहरण घेऊन अशी कितीतरी लोकांचे उदाहरण आहे, की मॅजिक बुकनी त्यांनी स्वतःला हील केलं, स्वतःला चमत्कार. जर आपल्याला हे बुक पाठ वाचत होती. पाठ वाचता वाचता आई आली इथे. लक्षात आलं, अरे आपण ही देवीची पूजा करतो, ते करतो. आणि आपण आईला म्हणजे आई असून आल्यावर आपण आईला भेटू शकत नाही, तिच्याजवळ जाऊ शकत नाही. किती वाईट गोष्ट आहे की नाही? ते आपण फोनवर बोलतो, पण प्रत्यक्षात भेटणं हे थोडं वेगळं असतं ना. बरोबर आहे. म्हटलं आपण देवीचीच सेवा करतोय आणि प्रत्यक्षात देवानेच आपल्याला आई पाठवली आणि मग आपण आईला नाही वेळ देऊ शकत. काल आहे ना तेच पाठ वाचताना तेच डोक्यात आणि हिंमत होत नव्हती माझी अशी स्कूटी कधी काढायची किंवा एकटं फिरायची. काल मॅडम फक्त तेच. आज जशी आई मला ते म्हणजे जसं बोट धरून चालवते ना, तशी माझी आई मला आज स्कूटी बाहेर काढू लागेल, मला फिरवून देईल. मॅडम काल इतकी हिंमत केली आणि प्रत्येक गोष्टीला फक्त धन्यवाद. जशी ती चालवत होती तसं तसं धन्यवाद. तिथे गेली बहिणीकडे, तिथं आई आली तिथं. मग आईला भेटली आणि एकदम मिठी मारली. म्हटलं, "अगं बघ तुझ्या हिमतीमुळे तुला भेटायच्या उत्साहाने मी बघ मी आज गाडी चालवून आणली" म्हटलं एकटी. बरोबर. पहिल्यांदा आणि तिथून मग आईला पण एकदम आनंद झाला. अरे म्हणजे आई मला पण इच्छा होती, की आपण जावं आणि ते करावं. घरी असून मी पायी जायची मॅडम. मला भीतीच राहायची ती. म्हणजे ती भीती निघाली आणि मग घरी आल्यानंतर सरांनी बघितली स्कूटी बाहेर आहे. त्यांना लगेच समजलं. एवढे आनंदित झाले. त्यांनी मला विचारलं नाही. ते म्हटले, "अरे हां, तू आज फिरून आली मग हां एकटी? आज हम्म. तीर मारला मग." आज तू सगळं म्हणजे आपण बघा, आपल्याला ती